हॅलो स्टुडंट्स, थिअरी ऑफ मशीनच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये माझ्या चॅनलवर तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. ऑनलाईन एक्झाम्स MSBTच्या जवळ येत आहेत आणि ऑनलाईन एक्झामसाठी मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स म्हणजे बहुपर्यायी क्वेश्चन्स त्याच्या थ्रू म्हणजे त्याचं प्रॅक्टिस आपलं असणं गरजेचं आहे एक्झामसाठी. तर एक्झामच्या दृष्टीनं मल्टिपल चॉईस क्वेश्चनचं प्रत्येक युनिटचं आपलं प्रॅक्टिस असावं या हेतूनं आणि प्रत्येक युनिटची रिव्हिजन व्हावी या हेतूनं मी हे मल्टिपल चॉईस क्वेश्चनचा हा व्हिडिओ बनवतोय. तर या व्हिडिओमधून तुम्हाला मिळणार काय आहे ते पहिल्यांदा सांगतो. तर मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स मी असे बनवलेले आहेत की या युनिटमधला, आता हे युनिट 2चे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहेत MCQ, व्हेलॉसिटी अँड ॲक्सेलरेशन इन मेकॅनिझम्स. तर तुम्हाला या व्हिडिओ लेक्चरमधून काय मिळेल, तर मी MCQ असे तयार केलेले आहेत की प्रत्येक कन्सेप्ट त्या युनिटमधली म्हणजे त्याची रिव्हिजन होणार आहे. प्रत्येक कन्सेप्टमधून आपण जाऊ अशा पद्धतीचे MCQ आहेत. त्यामुळे यामधून हे MCQ हे जर केले तुम्ही तर तुमची युनिटची रिव्हिजनसुद्धा होणार आहे. आणि युनिटची रिव्हिजन झाल्यामुळं आता क्वेश्चन्स हेच विचारले जातील. म्हणजे मी जे क्वेश्चन तयार केलेत हे आता म्हणजे माझ्या दृष्टीनं मला जसे वाटले तसे क्वेश्चन आणि त्याचे ऑप्शन मी बनवलेले. पण जो एक्झाम घेणारे एक्झामिनर असणार आहेत त्यांची दृष्टी वेगळी असू शकते त्या युनिटकडे बघण्याची. त्यामुळं ते वेगळ्या टाईपचे क्वेश्चन्स तयार करू शकतात, पण कन्सेप्ट याच असणार आहेत. म्हणजे एकदा जर तुमच्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या तर कोणत्याही टाईपचा MCQ आला तरी तुम्ही त्यामध्ये विचार करू शकणार आहे. तर कुठून काय आहे असे MCQ कुठून म्हणजे एक्झाममध्ये असू शकत नाही. तर कन्सेप्ट क्लिअर असेल तर तुम्ही कोणताही MCQ सोडवू शकणार आहे. तर थिअरी ऑफ मशीनमध्ये थिअरी एक्झाम असेल तर आपण बघतो की हाफ म्हणजे 70 मार्कची एक्झाम असेल तर हाफ मार्क प्रॉब्लेम्स, जवळजवळ हाफ मार्क प्रॉब्लेम्स असतात आणि हाफ मार्क ही थिअरी असते थिअरी ऑफ मशीनमध्ये. आणि तसंच MCQ मध्ये सुद्धा काही प्रमाणात थिअरी असणार आहे, काही प्रमाणात थिअरीचे MCQ असणार आहेत आणि काही प्रमाणात प्रॉब्लेमचे MCQ तुम्हाला दिसणार आहे. तर त्या दोन्ही गोष्टींचा मी विचार इथं केलेला आहे. तर आता बघूया, सुरुवात करूया. एक MCQ आपण मी कसं आन्सर त्याचं येतंय ते एक्सप्लेन करून सुद्धा सांगणार आहे. तर चला सुरुवात करूया. तर सुरुवात करण्याआधी जर कोण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या. कारण आता तुम्ही बघताय सबस्क्रायबर्स 1000 पूर्ण नसल्यामुळं मी लाईव्ह घेऊ शकत नाही. नाहीतर मी तुमच्याबरोबर लाईव्हसुद्धा आपण डायरेक्ट डिस्कशनसुद्धा करू शकलो असतो, पण ते करू शकत नाही. त्यामुळे हा व्हिडिओ बनावा लागतोय. तर एक आपण पुढे जाऊया. तर पहिला क्वेश्चन असा आहे, द रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड एज. सिम्पल क्वेश्चन आहे, डेफिनेशन आहे, फक्त तुम्हाला रिमेंबर करायचे आहे की लिनियर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम ही काय कन्सेप्ट आहे, नक्की काय असते. लिनियर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजे dx डिवायडेड बाय dt. तर हे काय आहे, व्हेलॉसिटी आहे. तर ऑप्शन तुम्हाला असे दिलेले आहे, लिनियर डिस्प्लेसमेंट, लिनियर व्हेलॉसिटी, अँग्युलर व्हेलॉसिटी, लिनियर ॲक्सेलरेशन. लिनियर डिस्प्लेसमेंट असू शकत नाही. तर ही कशाची डेफिनेशन आहे, लिनियर व्हेलॉसिटीची डेफिनेशन आहे. अँग्युलर व्हेलॉसिटी काय असते, अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजे तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम असणार आहे. लिनियर ॲक्सेलरेशन म्हणजे काय असणार आहे, लिनियर व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम असणार आहे. आणि ही कन्सेप्ट कोणती आहे, लिनियर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजेच ही काय आहे, लिनियर व्हेलॉसिटी आहे. ऑप्शन कोणता असणार आहे बरोबर. ओके, फॉर्म्युला सुद्धा आपल्याला समजतोय की V इज इक्वल टू चेंज इन लिनियर डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय चेंज इन टाइम म्हणजे dx डिवायडेड बाय dt.
तर आन्सर बरोबर कोणतं, लिनियर व्हेलॉसिटी. ओके, नेक्स्ट MCQ. द रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड एज. बरोबर, लिनियर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम काय होती, लिनियर व्हेलॉसिटी. आता अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम काय असणार आहे, अँग्युलर व्हेलॉसिटी. त्यामुळे ऑप्शन कोणता बरोबर असणार आहे, सी. तर अँग्युलर व्हेलॉसिटी काय असते, ओमेगा इज इक्वल टू डी थिटा बाय डी टी, म्हणजे चेंज इन अँग्युलर डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय चेंज इन टाइम. अँग्युलर डिस्प्लेसमेंटचं नोटेशन काय आहे, थिटा. अँग्युलर व्हेलॉसिटीचं नोटेशन काय आहे, ओमेगा. बरोबर, तर आन्सर बरोबर कोणता असणार आहे, अँग्युलर व्हेलॉसिटी, सी. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. द रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड एज. लिनियर व्हेलॉसिटी डिवायडेड बाय टाइम, चेंज इन लिनियर व्हेलॉसिटी डिवायडेड बाय टाइम, हे काय आहे, ॲक्सेलरेशन आहे. तर इथं आता लिनियर आहे, व्हेलॉसिटी लिनियर आहे म्हटल्यावर ॲक्सेलरेशन काय असणार आहे, लिनियर ॲक्सेलरेशन. ओके, तर ऑप्शन्स असे आहेत, लिनियर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर ॲक्सेलरेशन, अँग्युलर व्हेलॉसिटी, लिनियर ॲक्सेलरेशन. तर लिनियर ॲक्सेलरेशन दाखवतात कशा नोटेशन, ए इज इक्वल टू काय असणार आहे, डी व्ही डिवायडेड बाय डी टी. ओके, अँड द करेक्ट ऑप्शन इज डी, लिनियर ॲक्सेलरेशन. ओके, नेक्स्ट MCQ. The rate of change of angular velocity with respect to time is called as. आता इथं अँग्युलर व्हेलॉसिटी आहे, तर चेंज इन अँग्युलर व्हेलॉसिटी डिवायडेड बाय टाइम काय असणार आहे, अँग्युलर ॲक्सेलरेशन. ऑप्शन्स असे आहेत, लिनियर व्हेलॉसिटी, अँग्युलर ॲक्सेलरेशन, अँग्युलर डिस्प्लेसमेंट, लिनियर ॲक्सेलरेशन. Angular acceleration, notation of angular acceleration is alpha, and alpha is equal to d omega by dt, and the correct option is angular acceleration, that is B. Okay, B is the answer of this question. Now the next question is the SI unit of linear velocity is. What is the SI unit of linear velocity? The options are meter, meter per second, meter per second square, radian per second. Now meter is the unit of linear displacement. Okay, meter is the unit of linear displacement. तर आपण आता पहिल्यांदा फॉर्म्युला बघूया. लिनियर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आपण बघितला मगाशी एका MCQ मध्ये. तर लिनियर व्हेलॉसिटी v इज इक्वल टू dx डिवायडेड बाय dt. आता इथं तुम्ही बघू शकता dxचं युनिट काय असणार आहे, लिनियर डिस्प्लेसमेंटचं युनिट मीटर असणार आहे. टाइमचं युनिट काय असणार आहे, चेंज इन टाइमचं युनिट सेकंद. सो द युनिट ऑफ SI युनिट ऑफ लिनियर व्हेलॉसिटी इज मीटर डिवायडेड बाय सेकंद, मीन्स मीटर पर सेकंद. म्हणजे ऑप्शन कोणता करेक्ट असणार आहे, बी, मीटर पर सेकंद. आता हे मीटर पर सेकंद स्क्वेअर हे दुसऱ्या क्वांटिटीचं युनिट आहे, रेडियन पर सेकंद पर सेकंद हे दुसऱ्याच एका क्वांटिटीचं युनिट आहे. ते कोणत्या ते आपण पुढं येणाऱ्या MCQज मध्ये पाहणार आहे. ओके, त्यामुळे या MCQचं करेक्ट आन्सर काय, SI युनिट ऑफ लिनियर व्हेलॉसिटी इज मीटर पर सेकंद. फॉर्म्युला जरी माहीत असेल तरी आपण युनिट काढू शकतो, किंवा युनिट माहीत असेल तर फॉर्म्युलाची आयडिया आपल्याला येऊ शकते. ओके, नेक्स्ट MCQ इज द SI युनिट ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी इज. ओके, द SI युनिट ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी इज, अँड द ऑप्शन्स आर रेडियन, मीटर पर सेकंद, radian per second square, radian per second. Now see what is the formula of angular velocity. The formula for angular velocity is omega is equal to d theta by dt. So d theta is the angular displacement, and the unit of angular displacement is radian. Okay, the unit of angular displacement is radian, and the unit of change in time is second. So what is the unit of omega? Radian divided by second, means radian per second. So the correct option is radian per second, that is D. Okay, so this is the unit of angular displacement. This is the unit of linear velocity, and the unit of angular velocity is radian per second. So the correct option is D. Okay, correct option is D. Now the next MCQ is the SI unit of linear acceleration is.
The SI unit of linear acceleration is, and the options are radian per second square, meter per second square, and radian per second. Now see the explanation. So the unit formula for linear acceleration is A is equal to change in linear velocity with respect to time. So velocity चा unit काय असणार आहे? मीटर पर सेकंद. The unit of velocity is meter per second and the unit of time is second. So meter per second into हे काय असणार आहे? 1/2 सेकंद. ओके, 1/2 सेकंद मीन्स काय राहील? मीटर डिवायडेड बाय सेकंड इंटू सेकंड स्क्वेअर. सो द युनिट ऑफ लिनियर एक्सेलरेशन इज मीटर पर सेकंड स्क्वेअर. सो द करेक्ट ऑप्शन इज सी. Okay, C is the correct option here. Now the next MCQ is the SI unit of angular acceleration is. The SI unit of angular acceleration is, and the options are radian per second square, meter per second square, radian per second. Now see what is meant by angular acceleration. Angular acceleration means alpha is equal to d omega divided by dt, means change in angular velocity with respect to time. Now what is the unit of omega? That is change in angular velocity. Radian per second. Radian per second हे ओमेगाचं युनिट असणार आहे. टाइमचं युनिट काय असणार आहे? सेकंद. सो रॅडियन पर सेकंद इंटू 1/2 सेकंद काय येणार? रॅडियन पर सेकंड स्क्वेअर. ओके, रॅडियन पर second square. So the SI unit of angular acceleration is radian per second square. Means the correct option is A. Okay, A is the correct answer. Now the next MCQ is the SI unit of angular displacement is. Okay, simple question. The SI unit of angular displacement is, and the options are meter, degree, radian per second. Okay, meter is the unit of linear displacement. Degree is the unit of angle. Angular displacement चं unit आहे, पण ते SI unit नाही. SI unit कोणतं आहे? angular displacement चं radian. Angle कशामध्ये? SI unit मध्ये कशामध्ये मेजर करतात? radian मध्ये. Therefore the correct option is radian. Okay, so the SI unit of angular displacement is radian. Now the next question is, now see carefully, if R is a radius of link, okay, if R is the radius of link, S is the linear displacement of link, and theta is the angular displacement of the link, then the relation between linear displacement and angular displacement is. Okay, क्वेश्चन जरी मोठा वाटत असला तरी आन्सर खूप सोपा आहे. ओके, आर ला काय म्हणायचं ते दिलेलं आहे, एस ला काय म्हणायचं ते दिलंय, थिटा म्हणजे काय दिलेलं आहे. आपल्याला फक्त काय लिनियर डिस्प्लेसमेंट आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंट यांच्यामधली रिलेशन सांगायचे. तर ऑप्शन्स असे आहेत: आर इज इक्वल टू एस थिटा, एस इज इक्वल टू आर थिटा, एस इज इक्वल टू आर डिवायडेड बाय थिटा, अँड थिटा इज इक्वल टू आर इंटू एस. सो विच इज द करेक्ट ऑप्शन हिअर. तर त्यासाठी आपण एक्सप्लेनेशन बघू. तर आपल्याला दिल्याप्रमाणे काय दिलेलं आहे, इफ आर इज अ रेडियस ऑफ लिंक. ही आहे लिंक, आपली ही लिंक आहे आणि ती रोटेट होते. तर त्या लिंकची रेडियस सपोज आहे आर. ओके, लिंकची रेडियस आहे आर. अँड यस म्हणजे काय आहे? लिनियर डिस्प्लेसमेंट. आता ही लिंक आपली रोटेट होते. तर सपोज पहिल्यांदा आपली लिंक इथं असेल आणि ती इकडं जाते. आता थिटा एवढी त्याची अँग्युलर डिस्प्लेसमेंट झाली. थिटा इज द अँग्युलर डिस्प्लेसमेंट. थिटा एवढी अँग्युलर डिस्प्लेसमेंट होत असताना या लिंकची हे जे अंतर आहे, हे जे अंतर पार केलेलं आहे इथल्या पॉईंटनं लिंकच्या, त्याला आपण काय म्हणणार? यस. आणि ते काय असणार आहे? लिनियर डिस्प्लेसमेंट असणार आहे. ही थिटा म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट असणार. तर हे काय आपल्याला दिसतंय? हे यस म्हणजे काय दिसतंय? आर्क.
तर या आर्कची लेंथ आपण कशी काढू शकतो, लेंथ ऑफ आर्क, तर रेडियस इंटू अँगल सबटेंडेड बाय आर्क. आता या एवढ्या आर्कनं किती अँगल केलेला आहे, थिटा, आणि त्या आर्कची रेडियस काय आहे, आर, म्हणजे यस इज इक्वल टू काय येणार आहे, आर इंटू थिटा. सो द रिलेशन बिटवीन यस अँड थिटा इज यस इज इक्वल टू आर इंटू थिटा. सो द करेक्ट ऑप्शन इज बी. Correct option is B. Okay, then the next question. Now see, if r is a radius of link, v is a linear velocity of link, omega is the angular velocity of link, then the relation between the linear velocity and angular velocity is, and the options are r is equal to v into omega, v is equal to r into omega, v is equal to r divided by omega, and omega is equal to r into v. ओके, तर आपल्याला रिलेशन माहिती आहे, यस आणि थिटा मधलं रिलेशन आपल्याला माहिती आहे, यस इज इक्वल टू आर थिटा. ओके, यस इज इक्वल टू आर थिटा हे रिलेशन आपल्याला आर्कच्या लेंथवरून माहीत आहे. तर आपण काय करायचं, त्याला डिफरन्शिएट करायचं, म्हणजे या रिलेशनचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं विथ रिस्पेक्ट टू टाइम. डिफरन्शिएट दिस रिलेशन ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. मग काय येईल, डी एस डिवायडेड बाय डी टी इज इक्वल टू डी बाय डी टी ऑफ आर थिटा. ओके, आता यातलं आर जे आहे ते कॉन्स्टंट असणार आहे, ते बाहेर येणार आहे. म्हणजे काय राहील, डी एस बाय डी टी म्हणजे काय असणार आहे, चेंज इन लिनियर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम, म्हणजेच लिनियर व्हेलॉसिटी व्ही. सो व्ही इज इक्वल टू आर कॉन्स्टंट इंटू डी थिटा बाय डी टी. आता डी थिटा बाय डी टी काय असणार आहे, चेंज इन लिनियर अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम, म्हणजे ओमेगा. So V is equal to काय येणार, R into omega. So the correct option is B. B is the correct option. Now the next question is, if R is a radius of link, A is the linear acceleration of link, and alpha is the angular acceleration of link, then the relation between the linear acceleration and angular acceleration is. Okay, अशा टाईपचा क्वेश्चन आहे. तर ऑप्शन्स असे आहेत, आर इज इक्वल टू ए इंटू अल्फा, ए इज इक्वल टू आर इंटू अल्फा, ए इज इक्वल टू आर डिवायडेड बाय अल्फा, अँड अल्फा इज इक्वल टू आर इंटू ए. आता व्हेलॉसिटी म्हणजे ॲक्सेलरेशन काय असतं, द डेरिव्हेटिव्ह ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम. म्हणजे आपल्याला व्हेलॉसिटीचं रिलेशन माहीत आहे, व्ही इज इक्वल टू आर ओमेगा. तर त्याला आपण काय करणार, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टाईम. सो डिफरन्शिएट केल्यानंतर काय होईल, डी व्ही, व्हीचं डेरिव्हेटिव्ह काय असणार, डी व्ही डिवायडेड बाय डी टी. सो इज इक्वल टू डी बाय डी टी ऑफ आर ओमेगा. ओके, देन डी व्ही बाय डी टी इज इक्वल टू आर इज कॉन्स्टंट. सो ते काय येणार, बाहेर येणार आर, आणि आतमध्ये काय राहील, डी ओमेगा डिवायडेड बाय डी टी. सो डी व्ही बाय डी टी म्हणजे चेंज इन लिनियर व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम, म्हणजेच काय, लिनियर ॲक्सेलरेशन ए, दॅट इज इक्वल टू आर इंटू डी ओमेगा बाय डी टी, म्हणजे चेंज इन अँग्युलर व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम, म्हणजे अल्फा. सो ए इज इक्वल टू आर अल्फा, हे लिनियर ॲक्सेलरेशन आणि अँग्युलर ॲक्सेलरेशन यांच्यामधलं रिलेशन आहे. ए इज इक्वल टू आर अल्फा. सो करेक्ट ऑप्शन काय असणार आहे, ए इज इक्वल टू आर अल्फा. बी, करेक्ट ऑप्शन इज बी. नाउ सी the next question. The velocity of a particle with respect to a fixed or reference point is called as. आता आपल्याला माहित आहे, लिंकमध्ये कोणत्याही लिंकवरच्या पॉईंटची व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू फिक्स्ड पॉईंट, त्याला आपण काय म्हणतो, ऑप्शन्स आर ॲब्सोल्यूट ॲक्सेलरेशन, रिलेटिव्ह ॲक्सेलरेशन, ॲब्सोल्यूट व्हेलॉसिटी, रिलेटिव्ह व्हेलॉसिटी. तर इथं व्हेलॉसिटी आहे म्हणजे ॲक्सेलरेशनचा प्रश्न येणार नाही, त्यामुळं पहिले दोन ऑप्शन्स तर नसणार आहेत. राहिले पुढचे दोन ऑप्शन, ॲब्सोल्यूट व्हेलॉसिटी अँड रिलेटिव्ह व्हेलॉसिटी. तर रिलेटिव्ह म्हणजे काय, दोन मुव्हिंग बॉडी असतील तर त्यांच्यामधली जर व्हेलॉसिटी, एका बॉडीची व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू दुसरी बॉडी असेल, दुसरी मुव्हिंग बॉडी, त्याला आपण रिलेटिव्ह म्हणतो. मग व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल विथ रिस्पेक्ट टू फिक्स्ड पॉईंट, त्याला आपण काय म्हणतो, ॲब्सोल्यूट व्हेलॉसिटी. सो द करेक्ट ऑप्शन इज सी. आता ॲब्सोल्यूट व्हेलॉसिटी आपण कशी दाखवतो, तर ही लिंक आहे ओ ए, ओ फिक्स्ड पॉईंट आहे आणि ए हा पॉईंट आहे. तर एची आपल्याला व्हेलॉसिटी, लिनियर व्हेलॉसिटी जर घ्यायची असेल
तर एची व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू फिक्स्ड पॉईंट ओ त्याला आपण ॲब्सोल्यूट व्हेलॉसिटी असं म्हणतो. आणि ते दाखवतो कसं, व्ही ए ओ इज इक्वल टू काय असते, आर ओमेगा म्हणजेच रेडियस ऑफ लिंक, ते काय असणार आहे, ए इंटू ओ, ए ओ इंटू ओमेगा ए ओ. ओके, सो द करेक्ट ऑप्शन इज ॲब्सोल्यूट व्हेलॉसिटी. तर याच्यामुळे तुमची ही सुद्धा कन्सेप्ट काय होणार आहे, क्लिअर होणार आहे. त्यासाठी मी हा क्वेश्चन घेतलेला. सिम्पल क्वेश्चन आहे, डेफिनेशन माहीत असेल तर सोडवू शकता, पण तरीसुद्धा त्यातून हे सुद्धा तुमचं क्लिअर होणार आहे. ओके, कन्सेप्ट क्लिअर होणं महत्त्वाचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, द ॲक्सेलरेशन ऑफ पार्टिकल विथ रिस्पेक्ट टू ए फिक्स्ड ऑर रेफरन्स पॉईंट इज कॉल्ड ॲज. फिक्स्ड ऑर रेफरन्स पॉईंट जर त्या पॉईंट भोवती आपण जर घेत असू त्या अबाउट त्या पॉईंट, तर त्यांना आपण ॲब्सोल्यूटच म्हणणार आहे. ओके, तर ते ॲक्सेलरेशन काय असणार आहे, ॲब्सोल्यूट ॲक्सेलरेशन, ॲब्सोल्यूट टोटल ॲक्सेलरेशन. ओके, अशा पद्धतीनं आता अशीच लिंक आहे ओ ए, त्याची ॲब्सोल्यूट व्हेलॉसिटी अशी लिहू शकतो आपण. आणि त्याचं ॲब्सोल्यूट ॲक्सेलरेशन काय असणार आहे, रेडियल कंपोनंट एक असणार आहे ॲक्सेलरेशनचा या लिंकला, आणि त्याच पॉईंटला टँजन्शियल एक कंपोनंट असणार आहे. तर त्यांची टोटल केली की तुम्हाला ॲब्सोल्यूट ॲक्सेलरेशन ऑफ पॉईंट ए विथ रिस्पेक्ट टू पॉईंट ओ तुम्हाला मिळणार आहे. ओके, प्रत्येक पॉईंटला असंच असणार आहे, एक रेडियल कंपोनंट एक टँजन्शियल, त्याची टोटल म्हणजे असतं टोटल ॲक्सेलरेशन. तर ते जर अबाउट फिक्स्ड पॉईंट घेत असू आपण, तर ते काय असणार आहे, ॲब्सोल्यूट ॲक्सेलरेशन. ओके, सो द करेक्ट ऑप्शन इज ए. Okay, now next question is, if body A moves relative to some fixed point O, okay, if body A moves relative to some fixed point O, then the velocity of body A with respect to fixed point is, and the options are VO, VA, VAO and VOA. Okay, तर मागचीच कन्सेप्ट आहे, व्हेलॉसिटी ऑफ पॉईंट ए विथ रिस्पेक्ट टू फिक्स्ड पॉईंट ओ असं विचारले, म्हणजे सेम कन्सेप्ट आहे, त्यामुळं तीच डायग्रॅम परत मी दाखवतोय तुम्हाला. तर इथं बघा, इफ बॉडी ए मूव्ज रिलेटिव्ह टू सम फिक्स्ड पॉईंट ओ. ओके, सपोज ए पॉईंट आहे किंवा बॉडी आहे, ती अबाउट ओ मूव्ह होते. तर काय विचारलं आपल्याला, द व्हेलॉसिटी ऑफ बॉडी ए विथ रिस्पेक्ट टू ओ, ती कशी दाखवतो आपण, व्ही ए ओ, म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ बॉडी ए विथ रिस्पेक्ट टू फिक्स्ड पॉईंट ओ म्हणजे व्ही ए ओ. तर काय आन्सर येणार आहे, व्ही ए ओ, म्हणजेच ऑप्शन करेक्ट ऑप्शन कोणता, सी. सी इज द करेक्ट ऑप्शन. असे एकदम सिम्पल क्वेश्चन सुद्धा तुम्हाला विचारू शकता. आता तुम्ही व्ही ओ ए सुद्धा लिहू शकता, व्ही ए सुद्धा विचार करू शकता. ओके, पण करेक्ट ऑप्शन काय असणार आहे, व्ही ए ओ. ज्या पॉईंटची व्हेलॉसिटी घ्यायची आहे तो पहिल्यांदा आणि नंतर फिक्स्ड पॉईंट, हे लक्षात ठेवायचं. नेक्स्ट क्वेश्चन, आय थिंक दिस इज 16th क्वेश्चन. द डिरेक्शन ऑफ लिनियर व्हेलॉसिटी ऑफ अ पॉईंट ऑन अ लिंक इज. सिम्पल क्वेश्चन आहे, लिनियर व्हेलॉसिटीची डिरेक्शन कशी असते, लिंकला कशी असते, आपण डायग्रॅममध्ये आत्ता बघितलेलं आहे. तर ऑप्शन्स आर पॅरलल टू लिंक, लिंकला पॅरलल, परपेंडिक्युलर टू द लिंक, लिंकला परपेंडिक्युलर म्हणजे 90 डिग्रीमध्ये लिंकच्या डिरेक्शनला, बोथ ए अँड बी असू शकत नाही, कोणतं तरी एक असणार आहे, बरोबर, नन ऑफ द अबव. ओके, तर पहिल्या ए आणि बी मधलं काहीतरी असणार आहे, त्यासाठी एक्सप्लेनेशन. तर अशा ही कन्सेप्ट आपल्याला माहीत आहे. ओ जर पॉईंट असेल, ओमेगा ही अँग्युलर व्हेलॉसिटी असेल, तर ए पॉईंटची लिनियर व्हेलॉसिटी काय असणार आहे, त्या लिंकला, ओ ए लिंकला परपेंडिक्युलर बरोबर 90 डिग्रीमध्ये, आणि डिरेक्शन कुठं असणार आहे, ज्या डिरेक्शनमध्ये ओमेगा आहे, ओमेगा इथं तुम्ही बघताय क्लॉकवाईज आहे, तर बरोबर त्याच डिरेक्शनमध्ये लिनियर व्हेलॉसिटी असणार आहे. आणि ती कशी असणार आहे, लिंकला बरोबर 90 डिग्रीमध्ये म्हणजे परपेंडिक्युलर. तसं या डायग्रॅममध्ये तुम्ही बघू शकता, ओ पॉईंट आहे, ए पॉईंट आहे, आणि ओमेगा अँग्युलर व्हेलॉसिटी काउंटर क्लॉकवाईज आहे किंवा अँटी क्लॉकवाईज आहे. तर व्ही ए ओ काय असणार आहे, बरोबर ए पॉईंटची व्हेलॉसिटी त्या ओमेगाच्या डिरेक्शनमध्ये
म्हणजे आता इकडं डिरेक्शन झाली. ओके, आणि 90 डिग्रीमध्ये म्हणजे परपेंडिक्युलर टू द लिंक. तर ऑप्शन करेक्ट कोणता असणार आहे? बी ऑप्शन. तर त्यामुळं आता या क्वेश्चनमुळे काय झाली, तुमची ही जी कन्सेप्ट आहे ती सुद्धा क्लिअर झाली. ओके, ही कन्सेप्ट सुद्धा तुमची पूर्ण क्लिअर झाली. ओके, नाव द नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन आता खूप मोठा वाटतोय, बघूया नक्की काय. 2 links OA and OB are connected by pin joint at O. ओके, 2 लिंक आहेत. सपोज 4 बार चेन मधल्या 2 लिंक घ्या, OA आणि OB. त्या एका पिननं एकमेकाला कनेक्ट केलेत O पॉइंटला. द लिंक OA टर्न्स विथ अँग्युलर व्हेलॉसिटी 10 radian per second इन क्लॉकवाईज डायरेक्शन. एक पहिली जी लिंक आहे OA ती 10 radian per second या व्हेलॉसिटीनं क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये फिरते. हे मेन लक्षात ठेवा की क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये 10 radian per second एवढ्या व्हेलॉसिटीनं OA लिंक ही रोटेट होते. आणि पुढे काय म्हटलं, अँड द लिंक OB टर्न्स विथ अँग्युलर व्हेलॉसिटी 6 radian per second इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये दुसरी लिंक रोटेट होते आणि त्याची व्हेलॉसिटी किती आहे? 6 radian per second. आणि पुढे काय म्हटलंय, इफ द रेडियस ऑफ द पिन ॲट O इज 8 mm. पिनची रेडियस 8 mm आहे. देन व्हॉट इज द रबिंग व्हेलॉसिटी ॲट द जॉईंट. आता रबिंग व्हेलॉसिटी कुठं असते, तर त्या पिन भोवती काय होणार आहेत, तुमच्या ज्या 2 लिंक आहेत त्याच्यामध्ये पिन टाकून त्या जोडलेल्या आहेत. तर त्या पिनचं रबिंग होतं, रबिंग. तर ती रबिंगची व्हेलॉसिटी काय असते, त्यासाठी फॉर्म्युला काय असतो ते बघायचे आपल्याला. तर ऑप्शन्स आर, आता हे आन्सरच्या व्हॅल्यू दिलेत, यातलं कोणतं तरी एक आन्सर करेक्ट असणार आहे. 1.28 mm per second. युनिट बघा mm per second आहे. त्यानंतर 12.8 mm per second, 0.128 mm per second आणि 0.0128 mm per second. तर आता आन्सर आपण काढून बघूया. तर रबिंग व्हेलॉसिटी काय असते, रबिंग व्हेलॉसिटी इज इक्वल टू V इज इक्वल टू ω1 प्लस मायनस ω2 इंटू R. तर V म्हणजे लिनियर व्हेलॉसिटी म्हणजेच रबिंग व्हेलॉसिटी. ω1 म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ लिंक 1, ω2 म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ लिंक 2. 2 लिंक दिलेत OA OB, एकाची अँग्युलर व्हेलॉसिटी 10 आहे, दुसऱ्याची 6 आहे. ओके, इंटू R आहे. R म्हणजे काय, रेडियस ऑफ पिन, ते आपल्याला दिलेले आहे 8 mm. रेडियस ऑफ पिन 8 mm. तर बघा आता काय असणार आहे, रबिंग व्हेलॉसिटी V इज इक्वल टू, आता अपोजिट जर डिरेक्शन असेल, डिरेक्शन जर अपोजिट असेल तर फॉर्म्युला काय होतो, इथं प्लस मायनस दिलेला आहे. तर अपोजिट डिरेक्शन असेल म्हणजे एक लिंक क्लॉकवाईज आणि एक अँटी क्लॉकवाईज असेल तर प्लस साईन घ्यायचं, प्लस. आणि जर दोन्ही क्लॉकवाईज असतील तर मायनस घ्यायचं, किंवा दोन्ही अँटी क्लॉकवाईज असतील तर मायनस साईन इथं घ्यायचं असतं. तर इथं क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज म्हणजे अपोजिट डिरेक्शन आहे, त्यामुळे प्लस साईन घ्यायचं. तर आता ω1 काय आहे 10, ω2 काय आहे 6 आणि इंटू R किती आहे 8 mm. सॉरी, इथं जी युनिट्स आहेत ती चुकलेली आहेत. ओके, ही युनिट मी परत एकदा चेक करतो युनिट्स बरोबर आहेत का नाहीत. तर 10 + 6 तुमचं किती येणार आहे 16 इंटू त्याला 0.008 जर मल्टिप्लाय केलं तर किती येतं 0.128. ओके, हे आन्सर असणार आहे. पण 8 तुम्ही कशामध्ये घेतलं, 8 mmचं मी तर मीटरमध्ये कन्व्हर्जन केले, त्यामुळे मीटर पर सेकंद आहे, ही मिस्टेक आहे. तर इथं मीटर पर सेकंद युनिट आहे, तर मीटर पर सेकंद युनिट आहे. क्वेश्चन थोडा चुकलेला आहे, फक्त युनिट चुकले. आन्सर काय असणार आहे 0.128. ओके, हे आन्सर असणार आहे सी ऑप्शन. नाउ द नेक्स्ट क्वेश्चन, द सेन्स ऑफ टेंजन्शियल ॲक्सेलरेशन ऑफ लिंक. आता आपण ॲक्सेलरेशनकडे येतोय. तर ॲक्सेलरेशनचा टेंजन्शियल कंपोनंट, त्याची डिरेक्शन कशी असते, तर ए ऑप्शन आहे
same as that of velocity, is opposite to that of velocity, could be either same or opposite to velocity, and is perpendicular that of velocity. तर एक्सप्लेनेशन बघा. आता या डायग्राममध्ये तुम्ही बघू शकता, हा पॉईंट फिक्स्ड पॉईंट ओ आहे आणि ओ ए लिंक आहे. ए पॉईंटचं जर टेंजेन्शियल कंपोनंट कसा असतो, लिंकला परपेंडिक्युलर असतो. या लिंकला परपेंडिक्युलर टेंजेन्शियल कंपोनंट असतो. आता त्याची डिरेक्शन म्हणजे सेन्स कसा असतो, अल्फाच्या डिरेक्शनमध्ये. अल्फा म्हणजे काय, अँग्युलर ॲक्सेलरेशन. कारण टेंजेन्शियल कंपोनंट आपल्याला माहीत आहे ए टी टेंजेन्शियल कंपोनंट जर घ्यायचा असेल तर त्याचा फॉर्म्युला काय असतो, आर इंटू अल्फा म्हणजे ओ ए इंटू अल्फा. तर अल्फा दिला असेल तर टेंजेन्शियल कंपोनंट असतो, आपल्याला माहीत आहे. तर अल्फाची डिरेक्शन सपोज ही क्लॉकवाईज आहे, तर ए टी कुठे येणार आहे, त्या डिरेक्शनमध्ये येणार. आणि ओमेगाच्या डिरेक्शनवर हा व्ही ठरणार आहे, बरोबर. ओमेगाच्या डिरेक्शनमध्ये हा व्ही असणार आहे, व्ही ए ओ. आणि अल्फाच्या डिरेक्शनमध्ये ए टी ए ओ. ओके. पण व्ही ओमेगा असाच आहे, त्यामुळे व्ही तिकडेच राहणार आहे. आणि अल्फाची डिरेक्शन जर चेंज झाली तर ए टीची डिरेक्शन काय होईल, चेंज होईल. पण लिंकला काय असणार आहे, परपेंडिक्युलरच, फक्त डिरेक्शन चेंज होईल. म्हणजे व्हेलॉसिटीच्या सेम डायरेक्शनमध्ये सुद्धा टेंजेन्शियल कंपोनंट असू शकतो, आणि या केसमध्ये बघितलं तर अपोजिट डायरेक्शनमध्ये सुद्धा असू शकतो. व्हेलॉसिटीवर तो डिपेंड नाही. तो कोणावर डिपेंड आहे, अल्फावर डिपेंड आहे. अल्फा क्लॉकवाईज असेल, डिरेक्शन सेम इकडं या डिरेक्शनमध्ये राहील. अल्फा अँटी क्लॉकवाईज झाला, डिरेक्शन चेंज होईल. म्हणजे ऑप्शन कोणता बरोबर येणार आहे, कुड बी आयदर सेम ऑर अपोजिट टू द व्हेलॉसिटी. सी ऑप्शन इज करेक्ट. नाउ द नेक्स्ट क्वेश्चन इज, इन अ 4-bar mechanism the driving link OA which is 30 centimeter long. 4-bar mechanism आहे, तर त्यातली ड्रायव्हिंग लिंक म्हणजे लिंक 2 क्रँक आपण ज्याला म्हणतो, ती ड्रायव्हिंग लिंक OA which is in a 4-bar mechanism driving link OA which is 30 centimeter long. ती क्रँक किती आहे, 30 centimeter long आहे. is rotating uniformly at a speed of 100 rpm clockwise. आणि ती जे क्रँक लिंक आहे ती 100 rpm clockwise 100 rpm या स्पीडनं क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये रोटेट होते. तर लिनियर व्हेलॉसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू ओ इज. आपल्याला त्या लिंकची लिनियर व्हेलॉसिटी काढायची आहे, ए पॉईंटची लिनियर व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू पॉईंट ओ इज. तर ऑप्शन्स असे आहेत, यामधलं कोणतंही एक आन्सर असणार आहे. तर बघा आन्सर काढूया. तर 4-bar चेन मधली ही क्रँक लिंक आहे, मी एकच काढली इथं. तर ओ ए लिंक आहे, त्याची लेंथ आहे 30 सेंटीमीटर आणि स्पीड एन आहे 100 rpm. तर आपल्याला ए पॉईंटची लिनियर व्हेलॉसिटी काढायची आहे. आणि कसं आहे, क्लॉकवाईज स्पीड आहे, क्लॉकवाईज दाखवले, त्या डिरेक्शनमध्ये व्ही ए ओ असणार आहे. तर ए ओ किती आहे, 30 सेंटीमीटर. ते मीटरमध्ये करून घ्या. 30 सेंटीमीटरचं मीटर करण्यासाठी काय करावं लागेल, 100ने डिवाइड करावं लागेल, म्हणजे किती येणार, 0.3 मीटर. तर पहिल्यांदा आपल्याला व्ही इज इक्वल टू काय असणार आहे, व्ही ए ओ इज इक्वल टू व्हेलॉसिटी काढायची आपल्याला. तर व्ही ए ओ इज इक्वल टू काय असणार आहे, ए ओ इंटू ओमेगा ए ओ. मग पहिल्यांदा ओमेगा ए ओ आपल्याला काढावं लागेल, कारण दिलं आहे आपल्याला एन RPM दिलेलं आहे, आपल्याला ओमेगा पाहिजे रेडियन पर सेकंदमध्ये. मग ओमेगा कसं काढतात, आपल्याला फॉर्म्युला माहीत आहे, 2πn डिवायडेड बाय 60. तर 2π इंटू एन दिलं आहे 100 डिवायडेड बाय 60. हे तुम्ही कॅल्सीमध्ये टाकलं की तुमचा आन्सर काय येईल, ओमेगा ए ओ इज इक्वल टू 10.4719 रेडियन पर सेकंद. मग हे तुम्ही इथं टाका, व्ही ए ओ इज इक्वल टू ए ओ इंटू ओमेगा ए ओ. तर व्ही ए ओ इज इक्वल टू काय येणार, ए ओ आहे 0.3 मीटरमध्ये घ्या, इंटू ओमेगाची व्हॅल्यू घ्या. हे कॅल्सीमध्ये तुम्ही ह्या व्हॅल्यू टाका, तुमचा आन्सर काय येईल, 3.14 मीटर पर सेकंद, जो आपला ऑप्शन बी आहे. तर असं सोडवल्याशिवाय तुमचा आन्सर येणार नाही. ओके, 3.14 गेस करू शकत नाही ना, सोडवल्याशिवाय प्रॉब्लेमचा आन्सर येऊ शकत नाही.
ओके, तर ऑप्शन बी आपला करेक्ट असणार आहे. नाव द नेक्स्ट क्वेश्चन दॅट इज अ आय थिंक 20वा क्वेश्चन आहे. 2 पॉईंट्स ए अँड बी लोकेटेड अलॉंग द रेडियस ऑफ द व्हील. ओके, एक व्हील आहे आणि त्याच्यावर ए आणि बी पॉईंट त्या व्हीलच्या रेडियसवर ए आणि बी पॉईंट लोकेट केलेले आहेत. हॅव टँजन्शियल व्हेलॉसिटीज, आणि त्या 2 पॉईंटची टँजन्शियल व्हेलॉसिटी काय आहेत म्हणजेच लिनियर व्हेलॉसिटी 80 मीटर पर सेकंद, म्हणजे ती एची असणार आहे, आणि 140 मीटर पर सेकंद रिस्पेक्टिव्हली. म्हणजे एची लिनियर व्हेलॉसिटी व्ही ए काय असणार आहे 80 मीटर पर सेकंद, व्ही बी काय असणार आहे 140 मीटर पर सेकंद. द डिस्टन्स बिटवीन ए अँड बी इज 300 mm, म्हणजे ते मीटरमध्ये किती येणार आहे 300 डिवायडेड बाय 1000 म्हणजे 0.3 मीटर. अँड फाइंड काय करायचं आपल्याला, द डायमीटर ऑफ व्हील अँड अँग्युलर व्हेलॉसिटी आर. त्या व्हीलचा डायमीटर आणि त्या व्हीलची अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजे ओमेगा हे आपल्याला फाइंड करायचे आहेत. कसे ते बघा, ऑप्शन्स असे दिलेले आहेत, याच्यामधला कोणता तरी एक ऑप्शन आपला बरोबर असणार आहे. तर डायमीटर्स एम एममध्ये काढायचे आहेत आपल्याला, डायमीटर एम एममध्ये काढायचं आहे, त्यामुळे 300 mm आहे असंच आपण ठेवणार आहे. आणि व्हेलॉसिटी कशी काढायची आहे रेडियन पर सेकंदमध्ये, अँग्युलर व्हेलॉसिटी कशी ती बघा. असं व्हील दिलेलं आहे, एक सेंटर ओ आहे आणि हा ए पॉईंट आहे. एची व्हेलॉसिटी किती आहे व्ही ए आपल्याला काय दिलेलं आहे 80 मीटर पर सेकंद, आणि बी पॉईंट असा आहे तर त्याची व्हेलॉसिटी 140 मीटर पर सेकंद आहे. आणि ए आणि बीच्या मधलं डिस्टन्स किती आहे 300 mm. तर ए पॉईंटच्या तिथं जर रेडियस घेतली तर ओ पासून किती असणार आर ए, आणि बीची रेडियस घेतली तर किती असणार आर बी. ओके, त्यामुळे एची व्हेलॉसिटी काय येणार आहे व्ही ए इज इक्वल टू आर ए इंटू ओमेगा. ओके, या व्हीलचं स्पीड हे सेमच असणार आहे. कोणताही पॉईंट जरी या व्हीलचा घेतला तरी त्याचं अँग्युलर व्हेलॉसिटी ही सेमच असणार आहे ओमेगा. ओके, त्यामुळं व्ही एमध्ये जरी घेतलं तरी ओमेगाच असणार आहे, व्ही बीमध्ये घेतलं तरी ओमेगाच असणार आहे. ओके, कारण स्पीड सेम आहे त्यामुळे ओमेगा सेम असणार आहे. आता बघा, तर व्ही ए काय असणार आहे आर ए इंटू ओमेगा, व्ही बी काय असणार आहे आर बी इंटू ओमेगा. अजून एखादा सी पॉईंट घेतला तर तो काय असणार आहे आर सी इंटू ओमेगा. अशा पद्धतीच्या व्हेलॉसिटी असणार. आता व्ही ए दिलेला आहे 80 मीटर पर सेकंद, व्ही बी दिले 140 मीटर पर सेकंद, पण आर ए आर बी आणि ओमेगा यातलं काहीच दिलेलं नाही. मग ते कसं काढायचं, आता यातला जर डिफरन्स घेतला मी व्ही बी मायनस व्ही ए असं जर घेतलं तर काय येईल, हे व्ही बी मायनस व्ही ए इज इक्वल टू काय येईल आर बी इंटू ओमेगा मायनस आर ए इंटू ओमेगा, आणि ओमेगा दोघांमध्ये कॉमन आहे ते बाहेर निघेल आणि काय राहील आर बी मायनस आर ए. ओके, तर नेक्स्ट काय येईल ओमेगा इज इक्वल टू काय येईल, आता यातून हे जे इकडं हा जो ब्रॅकेट आहे मल्टिप्लाय आहे इकडं आला काय होईल डिवाइड होईल, म्हणजे असं होईल व्ही बी मायनस व्ही ए डिवायडेड बाय आर बी मायनस आर ए. मग व्हॅल्यू टाका, व्ही बी काय आहे 140 मायनस व्ही ए काय आहे 80 आणि आर बी मायनस आर ए काय आहे 0.3. मीटरमध्ये मी इथं घेतलं आहे 0.3, म्हणजे आन्सर तुमचं काय येईल 200 रेडियन पर सेकंद. आता इथं मीटरमध्येच घ्यायला पाहिजे कारण या व्हेलॉसिटी मीटर पर सेकंदमध्ये आहे, त्यामुळे तुमचं आर बी मायनस आर ए मीटरमध्येच घ्यायला पाहिजे. ओमेगा काय आलं 200 रेडियन पर सेकंद. आता एवढ्या आन्सरवरून आपण ऑप्शन निवडू शकतो, कारण बघा आता 200 वाला ऑप्शन एकच आहे, त्यामुळे सी ऑप्शन करेक्ट असणार आहे. त्यामुळे पुढचं सोडवायची गरज नसणार आहे आपल्याला. पण तरीही कसं सोडवायचं, इथं तुम्हाला ऑप्शन असेही असू शकतात की 200 वाले 3 ऑप्शन इथं असतील आणि इकडचे व्हॅल्यू चेंज असतील, असे सुद्धा ऑप्शन असू शकतात. त्यासाठी पुढं कसं सोडवायचं ते बघा. आता ओमेगाची व्हॅल्यू आपल्याला माहीत झाली, त्यामुळे इथल्या कोणत्याही या दोनमधल्या एका इक्वेशनमध्ये आपण ओमेगाची व्हॅल्यू टाकली की तुम्हाला आर बी म्हणजे आपल्याला आर बी पाहिजे, व्हीलचा डायमीटर पाहिजे, त्यामुळे आर बीच आपल्याला काढावं लागेल. तर या इक्वेशनमध्ये तुम्ही टाकलं ओमेगा, व्ही बी माहीत आहे, ओमेगा जर टाकलं तर आर बी तुम्हाला मिळेल. ते कसं ते बघा. आता हे आर बी इज इक्वल टू काय येणार व्ही बी डिवायडेड बाय ओमेगा, म्हणजे 140 डिवायडेड बाय ओमेगा किती आहे 200, म्हणजे हे मीटरमध्ये आलं 0.7 मीटर. तर डायमीटर काय येणार, रेडियस हाफ असते डायमीटरच्या, म्हणजे डायमीटर काय असतो 2 टाइम्स रेडियस म्हणजे 2 टाइम्स आर बी. ओके,
तर 2 × 0.7 किती येणार 1.4 मीटर. म्हणजे MM मध्ये करायला काय करावं लागेल 1000 मल्टिप्लाय करावं लागेल म्हणजे 1400 mm. तर हा ऑप्शन आपला बरोबर सी ऑप्शन करेक्ट आहे. सी इज द करेक्ट ऑप्शन. ओके, देन द नेक्स्ट क्वेश्चन इज इन 4 bar chain mechanism द फिक्स्ड लिंक इज 100 सेंटीमीटर लॉन्ग. फिक्स्ड लिंक किती आहे 100 सेंटीमीटर लॉन्ग आहे. क्रँक आहे 20 सेंटीमीटर लॉन्ग. रॉकर आहे 80 सेंटीमीटर लॉन्ग. रॉकर म्हणजे चौथी लिंक शेवटची, क्रँक म्हणजे दुसरी लिंक, फिक्स्ड लिंक म्हणजे पहिली लिंक. वेन द क्रँक अँड रॉकर आर पॅरलल. क्रँक आणि म्हणजे दुसरी लिंक क्रँक आणि शेवटची लिंक या कशा आहेत एकामेकाला पॅरलल आहेत. द क्रँक रोटेट ॲट अन अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ 1 रेडियन पर सेकंड. ओके, क्रँक किती व्हेलॉसिटीनं रोटेट होतोय 1 रेडियन पर सेकंड इन क्लॉकवाईज. द अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ रॉकर इज. आपल्याला लास्ट लिंकची व्हेलॉसिटी काढायची आहे. तर 2 लिंक जर पॅरलल असतील म्हणजे सेकंड लिंक आणि चौथी लिंक जर पॅरलल असेल तर आपल्याला डायरेक्ट एक शॉर्टकट मेथड आहे. कशी ती बघा. आता यामधलं एक आन्सर असणार आहे आपलं. तर शॉर्टकट मेथड आहे 4 बार असे बघा 4 बार मेकॅनिझम आहे आणि ही क्रँक आणि रॉकर या 2 लिंक कशा आहेत एकामेकाला पॅरलल आहेत. तर क्रँकची व्हेलॉसिटी किती आहे अँग्युलर व्हेलॉसिटी 1 रेडियन पर सेकंड. दोन्हीच्या लेंथ आपल्याला माहीत आहे. तर ω4 आपल्याला काढायचं आहे. तर जर इफ क्रँक अँड रॉकर आर पॅरलल देन शॉर्टकट मेथड आहे या लिंकची लेंथ इंटू या लिंकचा ओमेगा इज इक्वल टू या लिंकची लेंथ इंटू त्या लिंकचा ओमेगा. म्हणजे L2 ω2 L2 म्हणजे या लिंकची लेंथ इंटू ω2 या लिंकची अँग्युलर व्हेलॉसिटी इज इक्वल टू या जी लिंक पॅरलल आहे त्या लिंकची लेंथ इंटू अँग्युलर व्हेलॉसिटी. म्हणजे यातलं आपल्याला L2 माहीत आहे 20 ω2 माहीत आहे 1 इज इक्वल टू याचं L माहीत आहे L4 80 इंटू ω4 आपल्याला काढायचं आहे. तर हे 80 इंटू इकडं मल्टिप्लाय आहे ते इकडे आले काय होईल डिवाइड होईल म्हणजे 20/80 होईल. तर 20/80 इज इक्वल टू काय येतं 0.25 रेडियन पर सेकंड. म्हणजे आपला करेक्ट ऑप्शन काय असणार आहे बी. बी इज द करेक्ट ऑप्शन. ओके, नाव सी नेक्स्ट क्वेश्चन. तर नेक्स्ट क्वेश्चन असा आहे इन स्लाइडर क्रँक मेकॅनिझम when the slider is at TDC म्हणजे काय टॉप डेड सेंटर. in slider crank mechanism when the slider is at TDC the velocity of slider is the velocity of slider is. तर TDC ला असताना सिंगल स्लायडर क्रँक चेन मेकॅनिझम मध्ये स्लायडर ज्यावेळेस TDC ला असेल म्हणजे टॉप डेड सेंटर म्हणजे एकदम टॉपला स्लायडर असेल त्यावेळेस तुमचा क्रँक कुठं असतो इनर डेड सेंटरला असतो. ऑप्शन्स असे आहेत व्हेलॉसिटी मॅक्झिमम स्लायडरची, मिनिमम किंवा 0 किंवा नन ऑफ द अबोव. तर काय बघा एक्सप्लेनेशन बघा. ज्यावेळेस हा स्लायडर ही काय आहे टॉप डेड सेंटर इथं ज्यावेळेस असेल त्यावेळेस क्रँक तुमचा हा जो पॉईंट आहे तो कुठं असतो इनर डेड सेंटरला असतो. मग आपल्याला व्हेलॉसिटी ऑफ स्लायडरचा फॉर्म्युला माहीत आहे. ओके, इथं थिटा काय झालं 0 डिग्री. ओके, 0 डिग्री थिटा आहे त्यामुळं व्हेलॉसिटी ऑफ पिस्टन काय असते स्लायडरची 0. कशी ती इथं मी फॉर्म्युला त्याच्या थ्रू प्रूव्ह केलेला आहे. ओके, तर असं जर कंडिशन असेल तर व्हेलॉसिटी काय असते 0. किंवा इकडं असेल हा बॉटम डेड सेंटरला असेल म्हणजे हा जो पॉईंट आहे क्रँकचा तो इकडं ODCला असेल तरीसुद्धा स्लायडरची व्हेलॉसिटी काय असते 0. म्हणजे तिथं थिटा काय असतो 180 डिग्री. त्यामुळे थिटा 0 डिग्री आणि 180 डिग्री साईन 0 किंवा साईन 180 काय असतं 0. बघा VP इज इक्वल टू फॉर्म्युला काय R ओमेगा साईन थिटा प्लस साईन 2θ/2n. तर सिम्पली थिटा 0 डिग्री इथं आहे तर 0 व्हॅल्यू टाका थिटाच्या जागेवर. तर R ओमेगा साईन 0 प्लस साईन 2 × 0 म्हणजे 0/2n. आता साईन 0 काय असतं कॅल्सीमध्ये जर तुम्ही टाकून बघितलं तर 0 असतं. इथं सुद्धा साईन 0 असणार आहे. /2n म्हणजे हे पूर्ण 0 येणार.
हा पूर्ण ब्रॅकेटच तुमचा 0 होईल. 0 इंटू हे आर ओमेगा 0च येणार आहे, त्यामुळे व्ही पी 0 असणार आहे. तसंच जर तुमचं हा पॉईंट इथं असेल, म्हणजे बॉटम डेड सेंटरला पिस्टन असेल किंवा क्रँक तुमच्या ओडिसीला असेल, तर थिटा काय असणार आहे 180 डिग्री. 180 जर तुम्ही इथं टाकलं तर थिटा साईन 180 सुद्धा 0 असते. आणि 180 इंटू 2 म्हणजे 360, म्हणजे परत 0. 360 म्हणजे परत 0 डिग्री, म्हणजे साईन 0 परत काय असणार आहे 0. तर ब्रॅकेट 0 येईल, पूर्ण व्हॅल्यू तुमची 0 आहे. त्यामुळं असं जर क्वेश्चन आला इन अ स्लायडर क्रँक मेकॅनिझम इन द स्लायडर इज ॲट TDC किंवा BDC जरी आलं तर व्हेलॉसिटी ऑफ स्लायडर काय असणार आहे 0. त्यामुळे करेक्ट ऑप्शन इज सी. ओके, सी इज द करेक्ट ऑप्शन. नाव द सी नेक्स्ट क्वेश्चन. In slider crank mechanism, when the crank is perpendicular to the line of action of stroke. Okay, in slider crank mechanism, when the crank is perpendicular to line of action of stroke, then the velocity of slider is equal to. अशा टाईपचे क्वेश्चन 100% मी गॅरंटी देऊ शकतो, अशा टाईपचे क्वेश्चन एक्झाममध्ये तुम्हाला पडू शकतात. ओके, तर आता क्रँक कसा आहे, लाईन ऑफ ॲक्शन ऑफ स्ट्रोकला परपेंडिक्युलर आहे. तर ऑप्शन्स असे असणार आहेत. व्हेलॉसिटी ऑफ कनेक्टिंग रॉड, म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ स्लायडर इज इक्वल टू व्हेलॉसिटी ऑफ कनेक्टिंग रॉड, व्हेलॉसिटी ऑफ क्रँक किंवा 0 किंवा नन ऑफ द. तर एक्सप्लेनेशन बघा. तर अशी कंडिशन आहे, तुमचा क्रँक कसा आहे बघा. आता लाईन ऑफ ॲक्शन ऑफ स्ट्रोक म्हणजे काय, ज्या लाईनवर तुमचा स्लायडर रेसिप्रोकेट होतोय हॉरिझॉन्टल लाईनवर, त्या लाईनला जर क्रँक परपेंडिक्युलर असेल म्हणजे 90 डिग्री अँगल करत असेल तर व्हेलॉसिटी काय असते पिस्टनची. तर थिटा इथं काय झाला 90 डिग्री. मग व्हीपीचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, आर ओमेगा इंटू साईन 90 प्लस साईन 2 थिटा डिवायडेड बाय 2n. म्हणजे आता थिटाची व्हॅल्यू टाका, साईन 90 प्लस साईन 2 थिटा म्हणजे 2 इंटू 90 180 डिवायडेड बाय 2n. व्हीपी इज इक्वल टू आर ओमेगा, साईन 90ची व्हॅल्यू काय असते 1 प्लस साईन 180 0 असणार आहे, त्यामुळे 0 डिवायडेड बाय 2n ते 0च येणार आहे. त्यामुळे 1 प्लस 0 ब्रॅकेटची व्हॅल्यू काय येणार आहे 1. त्यामुळे आर ओमेगा इंटू 1 काय येईल, व्ही पी इज इक्वल टू आर ओमेगा. आणि व्ही पी इज इक्वल टू आर ओमेगा ही कशाची व्हेलॉसिटी आहे, क्रँकची व्हेलॉसिटी आहे. क्रँकची व्हेलॉसिटी काय सुद्धा काय असते आर ओमेगा. त्यामुळे व्हेलॉसिटी ऑफ पिस्टन अशा केसमध्ये काय येणार आहे व्हेलॉसिटी ऑफ क्रँक. तर अशा पद्धतीचा ऑप्शन काय असणार आहे बी, व्हेलॉसिटी ऑफ क्रँक. ओके, बी इज द करेक्ट ऑप्शन. नाउ सी नेक्स्ट क्वेश्चन. द डिरेक्शन ऑफ रॅडियल ॲक्सेलरेशन ऑफ लिंकेज. रॅडियल ॲक्सेलरेशनची डिरेक्शन कशी असते रॅडियल ॲक्सेलरेशनची डिरेक्शन, तर लिंकवर असतो. रेडियल कंपोनंट ॲक्सेलरेशनचा कसा असतो, लिंकवर असतो. ऑप्शन्स असे आहेत, पॅरलल टू व्हेलॉसिटी, परपेंडिक्युलर टू व्हेलॉसिटी, बोथ ए अँड बी, नन ऑफ द अबोव. ओके, एक्सप्लेनेशन बघा. तर अशी जर लिंक असेल, ओमेगा जर असा असेल तर आपल्याला माहीत आहे व्हेलॉसिटी कशी असते लिंकला परपेंडिक्युलर, आणि ए रेडियल कंपोनंट कसा असतो लिंकवर, आणि टुवर्ड्स कसा असतो फिक्स्ड पॉईंट. त्यालाच आपण सेंट्रीपेटल कंपोनंट असं सुद्धा म्हणतो. ओके, कारण तो फिक्स्ड पॉईंटकडे जातोय, त्याची डिरेक्शन कुठं आहे फिक्स्ड पॉईंटकडे. त्यामुळे आपण त्याला काय म्हणतो अजून सेंट्रीपेटल ॲक्सेलरेशन. अशा त्याच्यावर सुद्धा क्वेश्चन तयार होऊ शकतो. सेंट्रीपेटल म्हणजे रेडियल कंपोनंट ऑफ ॲक्सेलरेशन इज ऑल्सो कॉल्ड ॲज सेंट्रीफ्युगल ॲक्सेलरेशन, सेंट्रीपेटल, टँजन्शियल. तर सेंट्रीपेटल हे हा करेक्ट ऑप्शन आहे. तर इथं बघा व्हेलॉसिटी, त्याला ॲक्सेलरेशनचा हा कंपोनंट कसा आहे परपेंडिक्युलर आहे, किंवा ओमेगा जर डिरेक्शन अशी असेल तर व्हेलॉसिटी इकडे वर असणार आहे, त्याला सुद्धा हा ॲक्सेलरेशनचा कंपोनंट कसा असेल परपेंडिक्युलर. म्हणजे व्हेलॉसिटीला रेडियल कंपोनंट हा नेहमी कसा असणार आहे परपेंडिक्युलर असणार आहे. त्यामुळे ऑप्शन कोणता करेक्ट आहे, बी ऑप्शन इज द करेक्ट ऑप्शन. ओके, नाउ सी नेक्स्ट ऑप्शन, next question. The tangential component of acceleration is absent if the crank rotates with uniform velocity. असं स्टेटमेंट एक दिलेलं आहे की बाबा द टँजन्शियल कंपोनंट ऑफ ॲक्सेलरेशन इज absent if the crank rotates with uniform velocity.
असा एक क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे. तर हे स्टेटमेंट बरोबर आहे का चुकीचं ते आपल्याला सांगायचं. तर बघा, टेंजेन्शियल कंपोनंट ऑफ ॲक्सेलरेशन इज अब्सेंट. कधी अब्सेंट असणार आहे? तर टेंजेन्शियल कंपोनंट ऑफ ॲक्सेलरेशन आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. AT इज इक्वल टू काय असतो? R इंटू अल्फा. म्हणजे AT कशावर डिपेंड आहे? रेडियस, लिंकच्या रेडियसवर आणि लिंकच्या अँग्युलर ॲक्सेलरेशनवर. ओके, म्हणजे अल्फावर. तर आता युनिफॉर्म व्हेलॉसिटी म्हणजेच काय? तिथं अँग्युलर ॲक्सेलरेशन अब्सेंट आहे. मग अँग्युलर ॲक्सेलरेशन अब्सेंट आहे म्हणजेच अल्फा इज इक्वल टू काय असणार आहे? 0 असणार आहे. मग अल्फा 0 असेल तर टेंजेन्शियल कंपोनंट काय येईल? 0 येईल. ओके, मग टेंजेन्शियल कंपोनंट 0 म्हणजेच टेंजेन्शियल ॲक्सेलरेशन तिथं अब्सेंट असणार आहे. म्हणजे ऑप्शन ए इज द करेक्ट ऑप्शन. ओके, नाव द नेक्स्ट क्वेश्चन इज, in 4 bar mechanism the length of crank is 35 mm and is rotating with angular velocity 50 radian per second. Then the velocity of the midpoint of the crank is. ओके, तर 4 बार मेकॅनिझम दिलेला आहे. तर यामधलं एक ऑप्शन आपला करेक्ट असणार आहे. 4 बार चेन मेकॅनिझम दिलेला आहे, त्यातले क्रँकचं सगळं आपल्याला दिलेलं आहे, त्यामुळे मी इथं फक्त क्रँक ड्रॉ करतोय. तर क्रँक OA आहे आणि त्याचा मिड पॉईंट, क्रँक OA किती आहे? 35 mm. त्याचा मिड पॉईंट कुठं असणार आहे? 17.5 mm वर, म्हणजे बी पॉईंट. हा मिड पॉईंट मी दाखवला. तर ही VAO ची व्हेलॉसिटी. ओमेगा कसा आहे? क्लॉकवाईज आहे. क्लॉकवाईज मी म्हणजे कन्सिडर केले 50 रेडियन पर सेकंड ओमेगा. तर बी ची व्हेलॉसिटी काय असणार आहे? बी पॉईंटची VBO ती काय असणार आहे? VBO इज इक्वल टू BO इंटू ओमेगा BO. तर ओमेगा सगळीकडे सेमच असणार आहे. लिंकवरच्या कोणत्याही पॉईंटची जर व्हेलॉसिटी काढायची असेल तर ओमेगा BO हे सेमच असणार आहे. ओके, तर इथं उलटं झाले, OB नाही पाहिजे, BO पाहिजे, कारण बी पॉईंटची व्हेलॉसिटी घेतोय आपण. ओके, VBO इज इक्वल टू BO इंटू ओमेगा BO. VBO इज इक्वल टू काय येणार आहे? ह्या BOची लेंथ किती आहे? 17.5 mm, म्हणजे डिवायडेड बाय त्याला 1000 केलं की किती येईल? 0.0175 इंटू ओमेगा किती आहे? 50. हे तुम्ही कॅल्सीमध्ये टाकलं तर आन्सर काय येते? 0.875 मीटर पर सेकंड. म्हणजे कोणता करेक्ट ऑप्शन आहे? सी. सी इज द करेक्ट ऑप्शन. ओके, नाव द नेक्स्ट क्वेश्चन, 27th question. In 4 bar mechanism, the length of crank is 80 mm and is rotating with angular velocity of 20 radian per second. Then the centripetal component of acceleration of crank is. ओके, तर मुद्दा मी इथं सेंट्रिपेटल कंपोनंट ऑफ ॲक्सेलरेशन असा शब्द टाकलेला आहे, कारण त्या कन्सेप्टमधून सुद्धा तुम्ही जावं यासाठी मी तो वर्ड टाकलेला. तर सेंट्रिपेटल कंपोनंट ऑफ ॲक्सेलरेशन म्हणजे कोणतं कंपोनंट काढायचं आहे? रॅडियल कंपोनंट ऑफ ॲक्सेलरेशन. तर 4 बार चेन मेकॅनिझम आहे आणि यामधलं एक तुमचा ऑप्शन बरोबर असणार आहे. तर मीटर पर सेकंडमध्ये, पर सेकंड स्क्वेअरमध्ये आपल्याला सेंट्रिपेटल ॲक्सेलरेशन म्हणजेच रॅडियल कंपोनंट काढायचं. तर हे 4 बार चेनमधला क्रँक आहे, क्रँक लिंक आहे. त्याची लेंथ आपल्याला दिलेली आहे 80 mm, म्हणजे मीटरमध्ये काय येणार? 80 डिवायडेड बाय 1000, 0.08 मीटर. अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा दिलेली आहे 20 रेडियन पर सेकंड. रॅडियल कंपोनंट कसा असतो? लिंकवर, आणि टुवर्ड्स कसा असतो? फिक्स्ड पॉईंट. त्यामुळे त्याला काय म्हणतात? सेंट्रिपेटल कंपोनंट ऑफ ॲक्सेलरेशन, म्हणून तो वर्ड मी तर टाकला. तर त्याचा फॉर्म्युला काय असतो? ARAO इज इक्वल टू AO इंटू ओमेगा AOचा स्क्वेअर. AO इंटू ओमेगा AO स्क्वेअर. तो AO किती आहे? 0.08 इंटू ओमेगा AO किती आहे? 20, त्याचा स्क्वेअर आहे. हे तुम्ही कॅल्सीमध्ये जर टाकलं तर ARAO इज इक्वल टू काय येईल? 32 मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे ऑप्शन कोणता करेक्ट असणार आहे? सी. ओके, सी इज द करेक्ट ऑप्शन. नाव द नेक्स्ट क्वेश्चन इज, इन अ 4 बार मेकॅनिझम द लेंथ ऑफ द क्रँक इज 80 mm and is rotating with angular velocity of 20 radian per second and having angular acceleration of 15 radian per second square. Then the tangential component of acceleration of the crank is. ओके, आता तोच प्रॉब्लेम पाहिला आहे, त्यात मी पुढे फक्त काय वाढवले?
अँग्युलर ॲक्सलरेशन दिले असं मी कन्सिडर, ओके, ते वाढवले फक्त मी. तर तुम्हाला टेंजन्शियल कंपोनंट काढायचं आहे. टेंजन्शियल कंपोनंट कसा काढतात यातला एक ऑप्शन तुमचा बरोबर असणार आहे. टेंजन्शियल कंपोनंटचा फॉर्म्युला काय आहे, एटी इज इक्वल टू त्या लिंकची लेंथ इंटू त्या लिंकचा अल्फा म्हणजे अँग्युलर ॲक्सलरेशन. सिम्पल क्वेश्चन आहे, सिम्पल आन्सर असणार. बघा तोच क्वेश्चन आहे. यामध्ये फक्त ओ ए तर ओमेगा दिले 20 रेडियन पर सेकंद आणि इथं अल्फा दिले 50 रेडियन पर सेकंड स्क्वेअर. ओके, तर ते क्लॉकवाईज दिलं आहे असं मी कन्सिडर केलं. तर लिंकची लेंथ आहे 0.08 मीटर, 80 mm म्हणजे 0.08 मीटर आणि 15 रेडियन पर सेकंड स्क्वेअर अँग्युलर व्हेलॉसिटी आहे, सॉरी अँग्युलर ॲक्सेलरेशन आहे. तर टेंजन्शियल कंपोनंट कसा असणार आहे, अल्फाच्या डिरेक्शनमध्ये आणि लिंकला परपेंडिक्युलर एटी एओ. तर एटी ओ इज इक्वल टू काय असतो, एओ इंटू अल्फा एओ. एओ किती आहे 0.08 इंटू अल्फा किती आहे 15. तर हे जर मल्टिप्लाय केलं कॅल्शियममध्ये तुम्ही टाकलं तर हे आन्सर किती येते 1.2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे यातला कोणता ऑप्शन बरोबर असणार आहे, बी. बी इज द करेक्ट ऑप्शन. नाव द नेक्स्ट क्वेश्चन, that is 29th question is, in a 4 bar mechanism the length of coupler is 160 mm. कपलर म्हणजे काय, क्रँक आणि रॉकरला जोडणारी जी लिंक आहे म्हणजे लिंक नंबर 3 त्याला कपलर असं म्हणतात. त्याची लेंथ किती आहे 160 mm म्हणजे मीटरमध्ये किती येणार 0.16 मीटर. अँड इट्स टँजन्शियल कंपोनंट ऑफ ॲक्सेलरेशन इज 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. टेंजन्शियल ॲक्सेलरेशन आपल्याला दिले 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. देन अँग्युलर ॲक्सेलरेशन ऑफ कपलर इज म्हणजे अल्फा आपल्याला रेडियन पर सेकंड स्क्वेअरमध्ये काढायचं. अँग्युलर ॲक्सेलरेशन म्हणजे काय अल्फा. सिम्पल प्रॉब्लेम आहे, 1 मार्कला सूट होईल असेच प्रॉब्लेम मी घेतलेत मुद्दाम. तर बघा यामधला एक ऑप्शन तुमचा बरोबर असणार आहे. तर हा जो आहे ओ ए लिंक असणार आहे ती काय असणार आहे क्रँक आणि पुढं याच्या पुढं बीच्या पुढं काय असणार आहे रॉकर आणि क्रँक आणि रॉकरला जोडणारी लिंक त्याला कपलर म्हणतात म्हणजे ए बी लिंक ते असणार आहे कपलर. तर कपलरची लेंथ किती आहे 160 mm म्हणजे मीटरमध्ये किती येणार 0.16 मीटर. ओके, तर याचा टँजन्शियल कंपोनंट या लिंकला कसा असणार आहे परपेंडिक्युलर ए टी बी ए तो काय असणार आहे 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर दिला आहे. तर त्या लिंकचे आपल्याला अल्फा बी ए म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी काढायचं, अँग्युलर ॲक्सेलरेशन काढायचं. तर टँजन्शियल कंपोनंट काय असतो आपल्याला माहिती आहे ए टी बी ए इज इक्वल टू बी ए इंटू ए अल्फा बी ए. तर ए टी बी ए दिलं आहे 2, बी ए दिलं आहे 0.16, अल्फा बी ए काढायचं. तर अल्फा बी ए काय येणार हे 0.16 इकडं मल्टिप्लाय आहे तर इकडे घेतले काय होईल डिवाइड. तर 2 डिवायडेड बाय 0.16 म्हणजे काय येईल 12.5 रेडियन पर सेकंड स्क्वेअर. डी ऑप्शन आपला बरोबर आहे. डी इज द करेक्ट ऑप्शन. नाव नेक्स्ट क्वेश्चन 30th क्वेश्चन. 4-5 क्वेश्चन राहिलेत. तर क्वेश्चन कसे वाटत आहेत तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. व्हिडिओ लाईक करा, तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा याचा फायदा होईल. इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत, यातले पडतील असं मी सांगू शकत नाही पण सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होतील असे क्वेश्चन्स मी कवर केले. तर नेक्स्ट क्वेश्चन, इन अ सिंगल स्लाइडर क्रँक चेन मेकॅनिझम लेंथ ऑफ क्रँक अँड कनेक्टिंग रॉड आर 100 mm अँड 400 mm रिस्पेक्टिव्हली. ओके, क्रँकची लेंथ आणि कनेक्टिंग रॉडची लेंथ किती दिलेत 100 mm अँड 400 mm म्हणजे स्मॉल आर दिले 100 mm आणि स्मॉल एल दिले 400 mm रिस्पेक्टिव्हली. द क्रँक रोटेट्स युनिफॉर्मली ॲट 600 RPM. यन दिलेला आहे 600 RPM क्लॉकवाईज. वेन क्रँक हॅज टर्न थ्रू 45 डिग्री, थिटा दिलेला आहे 45 डिग्री फ्रॉम इनर डेड सेंटर. द अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ क्रँक इज म्हणजे ओमेगा काढायचं आहे क्रँकचं. तर क्रँकचं ओमेगा आपण कसं काढतो यामधलं एक आन्सर असणार आहे. तर क्रँकचं ओमेगा आपण कसं काढतो, ओमेगा इज इक्वल टू फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला क्रँकसाठी 2πn डिवायडेड बाय 60. ओके, 2πn डिवायडेड बाय 60. तर असं ही कंडिशन आहे सिंगल स्लायडर क्रँक चेनची. क्रँकची लेंथ दिली, कनेक्टिंग रॉडची लेंथ दिलेली आहे, थिटा दिला आहे 45 डिग्री, यन दिलं आहे 600 RPM. हे मीटरमध्ये मी करून घेतले.
ओमेगा काय असतं 2πn डिवायडेड बाय 60. 2π इंटू n किती दिले 600 डिवायडेड बाय 60. हे तुम्ही कॅल्शीमध्ये टाकलं आन्सर तुमचं किती येईल ओमेगा 62.83 रेडियन पर सेकंड. म्हणजे कोणता ऑप्शन बरोबर असणार आहे बी. ऑप्शन बी इज द करेक्ट ऑप्शन. नाउ सी द नेक्स्ट क्वेश्चन. इन अ सिंगल स्लाइडर क्रँक मेकॅनिझम. सेम प्रॉब्लेम आहे. तर इथून पुढच्या क्वेश्चन्समध्ये सेम प्रॉब्लेम असणार आहे काही क्वेश्चन्समध्ये. आणि विचारले फक्त वेगवेगळं विचारू शकतात. ओके, वेगवेगळं विचारू शकतात. तर 1 मार्कला आपल्याला क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन 4 मार्कला असतो किंवा 6 मार्कला थेरी एक्झाममध्ये. तेच 1 मार्कला कसं विचारू शकतात त्यासाठी मी हे क्वेश्चन घेतलेलं आहे. इन अ स्लाइडर क्रँक मेकॅनिझम लेंथ ऑफ क्रँक अँड कनेक्टिंग रॉड आर 100 mm and 400 mm respectively. The crank rotates uniformly at 600 rpm clockwise. When the crank has turned through 45 degree from inner dead center, the obliquity ratio is. ओके, तर क्वेश्चन तोच आहे. फक्त आपल्याला आता विचारले काय ऑब्लिक्विटी रेशो. तर तो कसा काढायचा बघा. यामधलं एक आन्सर असणार आहे. तर कंडिशन अशी आहे मगाशी मी दाखवल्याप्रमाणे. क्रँकची लेंथ दिलेली आहे, यल दिले, 45 डिग्री थिटा दिलेला आहे. मीटरमध्ये मी करून घेतले. ओमेगा कसं काढायचं हे आधीचाच आन्सर आहे ओमेगाचं. आपल्याला काय पाहिजे इथं ऑब्लिक्विटी रेशो पाहिजे. तर डायरेक्ट तुम्ही n इज इक्वल टू यल डिवायडेड बाय आर फॉर्म्युला माहीत आहे आपल्याला. यल काय 400 आणि आर काय असणार आहे 100. तर 400 डिवायडेड बाय 100 म्हणजे किती 4. ऑब्लिक्विटी रेशो किती आला 4. तर 4 इज द करेक्ट आन्सर. करेक्ट ऑप्शन इज बी. नाउ सी द नेक्स्ट क्वेश्चन. इन अ स्लाइडर क्रँक मेकॅनिझम लेंथ ऑफ क्रँक अँड कनेक्टिंग रॉड are 100 mm and 400 mm respectively. The crank rotates uniformly at 600 rpm clockwise. When crank has turned through 45 degree from inner dead center, the velocity of slider is. स्लायडरची व्हेलॉसिटी आपल्याला फाइंड करायची. तर स्लायडरच्या व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. तर यामधला एक ऑप्शन असणार आहे. तर स्लायडरच्या व्हेलॉसिटीचा आपल्याला फॉर्म्युला माहित आहे. तर सुरुवातीला तुम्हाला काय काढावं लागेल म्हणजे क्विकली एकदम 1 मार्कचा क्वेश्चन आहे. तर तुम्हाला पटकन ओमेगा आणि यन काढून घ्यावं लागेल. कारण इथून पुढच्या फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला माहित आहे एपीचा फॉर्म्युला, व्हीपीचा फॉर्म्युला, एपीचा फॉर्म्युला, ओमेगा सीआरचा फॉर्म्युला, अल्फा सीआरचा फॉर्म्युला, या प्रत्येक फॉर्म्युल्यामध्ये ओमेगा आणि यन या व्हॅल्यू तुम्हाला लागणार आहे. त्यामुळे तुम्हाला त्या क्विकली काढता यायला पाहिजे. ओमेगा 2πn डिवायडेड बाय 60 हा फॉर्म्युला वापरून तुम्ही लगेच ओमेगाची व्हॅल्यू काढून घ्या. पहिल्यांदा 62.83. त्यानंतर यनची व्हॅल्यू लगेच काढून घ्या. यल डिवायडेड बाय आर. त्याला आता कॅल्शी वापरायची सुद्धा गरज नाही. 400 डिवायडेड बाय 100 4. या व्हॅल्यू एकदा तुम्हाला पटकन मिळाल्या की तुम्ही पुढं काढायचं काय आपल्याला आता व्हेलॉसिटी ऑफ पिस्टन व्हीपी. मग त्याचा फॉर्म्युला यूज करा. आर ओमेगा साइन थिटा प्लस साइन 2 थिटा बाय 2n. आरची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला 0.1. सगळं मीटरमध्ये टाका कारण मीटरमध्ये पाहिजे आपल्याला, मीटर पर सेकंद. आरची व्हॅल्यू 0.1 मीटर आहे. ओमेगा तुम्ही काढला आहे, पटकन काढता यायला पाहिजे 2πn डिवायडेड बाय 60. 62.83 ओमेगाची व्हॅल्यू टाकली इथे. थिटा 45 डिग्री दिला आहे, 45 डिग्री प्लस साइन 2 थिटा म्हणजे 2 × 45 किती असणार 90 डिग्री डिवायडेड बाय 2n. 2 × nची व्हॅल्यू किती क्विकली काढता यायला पाहिजे 4. ओके, आणि मग आता हे कॅल्शीमध्ये टाका. पहिल्यांदा हे करून घ्या 0.1 × 62.83 एवढं करून लिहा सेपरेट. आणि या ब्रॅकेटमधलं सेपरेट लिहा सगळं. साइन 45ची व्हॅल्यू सेपरेट लिहा प्लस हे एवढंच पहिल्यांदा करून घ्या आणि मग त्या दोघांची ॲडिशन करा. मग ब्रॅकेटला या व्हॅल्यूनं मल्टिप्लाय करा. मग तुमचा आन्सर काय येईल व्हीपी इज इक्वल टू 5.228 मीटर पर सेकंड. म्हणजे ऑप्शन तुमचा बरोबर काय असणार आहे सी. ओके, सी इज द करेक्ट ऑप्शन. नाउ द नेक्स्ट क्वेश्चन. सेम क्वेश्चन आहे, फक्त काढायचं काय आहे तुम्हाला द ॲक्सेलरेशन ऑफ स्लायडर इज. ओके, इन स्लायडर क्रँक मेकॅनिझम लेंथ ऑफ क्रँक अँड कनेक्टिंग रॉड आर 100 mm and 400 mm respectively.
the crank rotates uniformly at 600 rpm clockwise. When the crank has turned through 45 degree from inner dead center, the acceleration of slider is ... meter per second square. ओके, तर एपीचा फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे. इथं सुद्धा तुम्हाला ओमेगा आणि यन लागणार आहे, त्यामुळे तुम्ही ते क्विकली काढून घ्यायचं आहे. कसं काढायचं ते मागच्या क्वेश्चन्समध्ये आपण बघितलेलं आहे. ओमेगा 2πn डिवायडेड बाय 60 आणि एन एल डिवायडेड बाय आर लगेच काढून घ्या आणि एपीचा फॉर्म्युला वापरा. एपी इज इक्वल टू आर ओमेगा स्क्वेअर कॉस थिटा प्लस कॉस 2 थिटा डिवायडेड बाय एन. आरची व्हॅल्यू 0.1 टाका. ओमेगा किती आहे 62.83 त्याचा स्क्वेअर इंटू ब्रॅकेटमध्ये कॉस थिटाची व्हॅल्यू किती आहे 45 प्लस कॉस 2 थिटा म्हणजे कॉस 2 इंटू 45 म्हणजे कॉस 90 डिवायडेड बाय 4. ओके, एनची व्हॅल्यू आहे 4. तर हे 0.1 इंटू 62.83 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू स्क्वेअर त्याचा स्क्वेअर हे सेपरेट करून घ्या आणि ब्रॅकेटची व्हॅल्यू आता काय येणार आहे कॉस 90 तर 0 असणार आहे, त्यामुळे ही टर्म 0 येईल पूर्ण आणि कॉस 45ची काहीतरी व्हॅल्यू येईल, त्यानं फक्त मल्टिप्लाय करायचं आहे बाहेर. तर तुमचे एपी किती येणार आहे व्हॅल्यू 279.15 मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे करेक्ट ऑप्शन कोणता असणार आहे बी. बी इज द करेक्ट ऑप्शन. 279.15 मीटर पर सेकंड स्क्वेअर. नाउ द नेक्स्ट क्वेश्चन इज, I think this is the second last question of this unit. In a slider crank mechanism, length of crank and connecting rod are 100 mm and 400 mm respectively. The crank rotates uniformly at 600 rpm clockwise. When the crank has turned to 45 degree from inner dead center, the angular velocity of connecting rod is. आता आपल्याला कनेक्टिंग रॉडची अँग्युलर व्हेलॉसिटी काढायची म्हणजे ओमेगा सी आर. ओमेगा सी आरचा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, त्यामध्ये सुद्धा ओमेगा लागणार आहे यन लागणार आहे. ते तुम्ही पटकन काढून घ्यायचं ओमेगा आणि यन. आणि ओमेगा सी आरचा फॉर्म्युला वापरा डायरेक्ट ओमेगा कॉस थिटा डिवायडेड बाय यन. ओमेगा सी आर इज इक्वल टू ओमेगा कॉस थिटा डिवायडेड बाय यन. ॲनालिटिकल मेथडचे हे फॉर्म्युले आहेत सगळे. ओके, तर त्यासाठी ती कन्सेप्ट तुमची क्लिअर पाहिजे. आता या व्हिडिओ लेक्चरमध्ये जे फॉर्म्युले वापरले, ज्या कन्सेप्ट तुम्ही बघताय त्या डिटेलमध्ये तुम्हाला क्लिअर करायचे असतील तर माझे व्हिडिओ लेक्चर्स व्हेलॉसिटी अँड ॲक्सेलरेशन ॲनालिसिसवर अवेलेबल आहेत. एक 8-9 व्हिडिओ लेक्चर्स आहेत. तर माझ्या चॅनलवर जाऊन प्लेलिस्टमध्ये तुम्ही व्हेलॉसिटी अँड ॲक्सेलरेशन इन मेकॅनिझम्स ही प्लेलिस्ट तुम्ही ओपन केली तर त्यामध्ये 8-9 व्हिडिओ लेक्चर्स आहेत. त्यामध्ये सगळ्या या कन्सेप्ट मी क्लिअर केलेल्या आहेत, म्हणजे डेरिवेशन्स वगैरे सगळे घेतलेलं आहे. तर त्यातलीच हे फॉर्म्युले मी वापरले तिथं. ओके, तर ओमेगा सी आर इज इक्वल टू ओमेगा कॉस थिटा डिवायडेड बाय एन. ओमेगाची व्हॅल्यू तुम्ही काढून घेतलेली आहे 62.83 इंटू कॉस थिटा आहे 45 डिग्री डिवायडेड बाय एन 4 आहे. कॅल्सीमध्ये टाका, सिम्पल आहे 11.10 रेडियन पर सेकंड असं तुमचा आन्सर येणार आहे. तर ऑप्शन करेक्ट कोणता आहे डी. अँड द लास्ट क्वेश्चन इज, in a slider crank mechanism, length of crank and connecting rod are 100 mm and 400 mm respectively. The crank rotates uniformly at 600 rpm clockwise. When the crank has turned through 45 degree from inner dead center, the angular acceleration of connecting rod is. म्हणजे अल्फा सी आर आपल्याला काढायचं. अल्फा सी आरचा सुद्धा ॲनालिटिकल फॉर्म्युलामध्ये आपल्याला फॉर्म्युला माहीत आहे. यामधला एक ऑप्शन तुमचा बरोबर असणार आहे. त्यामध्ये सुद्धा ओमेगा आणि यन तुम्हाला लागणार आहे, त्यामुळे ते क्विकली काढून घ्या. आणि कसं काढायचं ते माहीत आहे, ओमेगा 2πn डिवायडेड बाय 60 आणि यन एल डिवायडेड बाय आर आणि डायरेक्ट अल्फा सी आरचा फॉर्म्युला वापरा ॲनालिटिकल मेथड्समधला. त्याचं डेरिवेशन तुम्हाला व्हिडिओ लेक्चरमध्ये एक पूर्ण व्हिडिओ लेक्चर मी ॲनालिटिकल व्हेलॉसिटी अँड ॲक्सेलरेशन मेथड बाय ॲनालिटिकल म्हणजे मेथड ते तुम्हाला घेतलेलं आहे. ओके, ते व्हिडिओ लेक्चर आपलं झालेलं आहे. अल्फा सी आर इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर साइन थिटा डिवायडेड बाय एन. मायनस ओमेगाची व्हॅल्यू माहीत आहे, त्याचा स्क्वेअर आहे इंटू साइन 45 डिवायडेड बाय 4. कॅल्शियममध्ये टाका, मायनसमध्ये आन्सर येईल 697.84 रेडियन पर सेकंड स्क्वेअर. ओके, इथं प्लसमध्ये सुद्धा दिलेलं आहे तर ते बरोबर नाही, मायनसमध्ये आन्सर बरोबर आहे. तर बी ऑप्शन आपला बरोबर असणार. तर अशा पद्धतीनं हा लास्ट क्वेश्चन होता.
तर अशा पद्धतीनं आपण थिअरी ऑफ मशीनमध्ये युनिट 2चे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स थ्रू युनिट 2 म्हणजे व्हेलॉसिटी अँड ॲक्सेलरेशन इन मेकॅनिझम्स या युनिटचे आपण पूर्ण रिव्हिजन इथं घेतलेले आहे. म्हणजे सर्व कन्सेप्ट कशा क्लिअर होतील त्या दृष्टीनं मी हे क्वेश्चन्स सेट केलेले होते. 35 क्वेश्चन्स आहेत. व्हेरी इम्पॉर्टंट आहेत. या टाईपचे क्वेश्चन पडतील असं म्हणजे अशी खात्री नाही, पण याला पकडूनच म्हणजे कन्सेप्ट याच असणार आहेत. व्हॅल्यू वेगळे असतील, ऑप्शन्स थोडे वेगळे असू शकतात, क्वेश्चन तयार करण्याची पद्धत वेगळी असू शकते, पण कन्सेप्ट याच असणार आहे. तर याचा तुम्ही डिटेलमध्ये जर स्टडी केला, हे जे क्वेश्चन्स आहेत ते लिहून काढा, त्याचा डिटेलमध्ये स्टडी करा. तुमच्या बुद्धीप्रमाणे अजून काही ऑप्शन्स वेगवेगळ्या पद्धतीनं प्रत्येक क्वेश्चनवर विचार करता येतोय का ते बघा. तुमचा पूर्ण स्टडी होईल आणि काहीतरी वेगळं करून एक्झामच्या वेळेस चीट्स करून किंवा काहीतरी वेगळं करून मार्क्स मिळवण्यापेक्षा, पास होण्यापेक्षा अभ्यास करून, कन्सेप्ट क्लिअर करून तुम्हाला नॉलेजसुद्धा मिळेल. तर असं नॉलेज घेऊन पास होण्यामध्ये काहीतरी अर्थ आहे आणि पुढं तुम्हाला म्हणजे किंमत मिळणार आहे. तेच तुम्ही काहीतरी वेगळं करून म्हणजे फ्रॉड करून पास झालात, खूप मार्क मिळवली, तर त्याचा तसा काही फायदा होणार नाही पुढे जाऊन. फक्त सर्टिफिकेटवर तुमची मार्क येतील, त्या सर्टिफिकेटला कोण विचारणार नाही. तुमच्याकडं स्किल, बिहेवियर, नॉलेज असेल तरच तुम्हाला पुढं कोणतरी विचारणार आहे, असं माझं स्पष्ट मत आहे. त्यामुळं अभ्यास व्हावा या हेतूनं फक्त हे मल्टिपल चॉईस क्वेश्चन मी तुमच्यासाठी बनवलेले आहे. याच्याविषयी तुम्हाला काही कमेंट असतील किंवा तुमच्या मनामध्ये या युनिटमधले काही क्वेश्चन्स असतील तर ते क्वेश्चन्स तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. माझ्या वेळेप्रमाणे मी त्याचे आन्सर्स देण्याचा प्रयत्न करेन. तर कमेंट बॉक्स त्यासाठी तुम्हाला मी ओपन ठेवलेला आहे की त्यामध्ये तुम्ही आन्सर्स विचारू शकता, क्वेश्चन्स विचारू शकता. त्याचे आन्सर मी देण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि अजून तुम्हाला काही म्हणजे सजेशन्स असतील किंवा काही सुधारणा, डेव्हलपमेंट अजून काही मी करावी असं वाटत असेल, त्यासुद्धा कमेंट तुम्ही योग्य कमेंट देऊ शकता. तर योग्य कमेंट्सचं किंवा योग्य सजेशन्सचं मी माझ्याकडून नेहमीच स्वागत केलं जाईल. तर चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे आपल्याला लाईव्ह येता येईल, लाईव्ह डिस्कस करता येईल. 1000 सबस्क्रायबर जर झाले तर ते बटन मला अवेलेबल होईल. बाकी माझा काही हेतू नाही, बाकी 1000 सबस्क्रायबर पूर्ण करण्याचा बाकी दुसरा माझा काहीच हेतू नसणार आहे. फक्त स्टुडंटसाठी लॉकडाऊनमध्ये व्यवस्थित कन्सेप्ट क्लिअर व्हाव्यात यासाठी हा मी सगळा अट्टहास केलेला आहे. तर चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत, तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा म्हणजे त्यांना याची मदत होईल. ओके, तर शेवटी मला हेच सांगायचं आहे. सो थँक्यू व्हेरी मच. आणि पुढं आपण युनिट 3चे थिअरी ऑफ मशीनमध्ये युनिट 3चे असेच मल्टिपल चॉईस क्वेश्चन घेऊन भेटणार आहोत. तसेच इतर राहिलेल्या युनिट्सवर सुद्धा मी पुढच्या मल्टिपल चॉईस क्वेश्चन त्याचं काम चालू आहे. तसंच फ्लुइड मेकॅनिक्स अँड मशिनरी हा सुद्धा सब्जेक्ट मी शिकवतो, त्याचेसुद्धा मल्टिपल चॉईस सर्व युनिटचे घेऊन मी तुमच्यासमोर येणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला सूचना तो व्हिडिओ मी अपलोड केला की त्याच्या मिळत राहतील. आणि पुढं 1000 सबस्क्रायबर पूर्ण झाले, तुम्ही जर केले तर लाईव्ह आपण घेणार आहे, तर त्याच्यासुद्धा सूचना तुम्हाला यूट्यूबवर मिळतील. सो थँक्यू पुन्हा एकदा, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.